या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल SS शीट्स तयार करण्यास, स्क्वेअर बट जॉइंट आणि टॅक वेल्डमध्ये शीट सेट करण्यास, GTAW प्रक्रिया वापरून वेल्ड करण्यास, पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डची तपासणी करण्यास. आता GTAW द्वारे सपाट स्थितीत SS शीट 1.6 mm जाडीच्या स्क्वेअर बट जॉइंटच्या फॅब्रिकेशनचे निरीक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांकडे पाहू. स्टील रूल, स्क्रायबर, बॉल पिन हॅमर, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, स्टील वायर ब्रश, फिलर रॉड्स, वेल्डिंग टॉर्च, की अँड स्पॅनर, हेल्मेट टाइप स्क्रीन, गॅस रेग्युलेटर कम फ्लो मीटर, वेल्डिंग पॉवर सोर्स, शील्डिंग आर्गन, गॅस सिलेंडर, टंगस्टन इलेक्ट्रोड, फुट स्विच, सेंटर पंच. आता GTAW द्वारे सपाट स्थितीत SS शीटवर 1.6 mm जाडीच्या स्क्वेअर बट जॉइंटच्या फॅब्रिकेशनचे निरीक्षण करण्यासाठी प्री वेल्डिंगची तयारी पाहू. बेस मेटल SA240 प्रकार 304L स्टेनलेस स्टीलचे लो कार्बन ग्रेड निवडा. SS शीटचे दोन तुकडे 1.6 mm जाडीच्या 50 mm रुंदीने 150 mm लांबीच्या आवश्यक आकारात कापून घ्या. उच्च दर्जाचे वेल्ड्स मिळवण्यासाठी SS शीटचे पृष्ठभाग स्वच्छ करा. फिलर वायर ER308L 1.6 mm निवडा. टंगस्टन इलेक्ट्रोड EWTH2 2 mm निवडा. स्टेनलेस स्टील वेल्डिंग आणि शुद्धीकरणासाठी शील्डिंग गॅस निवडा म्हणजे आर्गन. फ्लो मीटर 10 ते 12 LPM मध्ये योग्य गॅस प्रवाह दर ॲडजस्ट करा. जॉबचा तुकडा टॅक वेल्ड करा. आपण प्री वेल्डिंग तयारी पाहिली आहे. आता GTAW द्वारे सपाट स्थितीत SS शीटवर 1.6 mm जाडीच्या स्क्वेअर बट जॉइंटच्या फॅब्रिकेशनचे निरीक्षण करण्यासाठी वेल्डिंग प्रक्रिया पाहू. टेबलवर टॅक वेल्डेड जॉइंट ठेवा. रूट पासचे संरक्षण करण्यासाठी बॅकिंग गॅस म्हणून सुरुवातीला 2 LPM आणि वेल्डिंग दरम्यान 3 ते 4 LPM प्रवाह दराने आर्गन वायू इनपुट करा. योग्य टॉर्च कोन राखून बीड सुरू करणे आणि थांबवणे, वेल्डिंग करणे आणि चालवण्याचा सराव करा. GTAW टॉर्च वेल्डिंगच्या दिशेने सुमारे 70 ते 80 अंश आणि बेस मेटल पृष्ठभागाच्या विरुद्ध 90 अंश धरून ठेवा. टॉर्चवर स्विच करून आर्क मारा आणि इलेक्ट्रोडला वेल्ड पूलची बीडिंग किनार म्हणून निर्देशित केले पाहिजे. फिंगर बीड तंत्राने रूट पास वेल्ड करा. वेल्ड क्षेत्र जास्त तापू नये म्हणून कमी उष्णता इनपुट ठेवा.
पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डमेनची तपासणी करा. GTAW द्वारे सपाट स्थितीत SS शीटवर 1.6 mm जाडीच्या स्क्वेअर बट जॉईंटच्या फॅब्रिकेशनचे निरीक्षण करण्यासाठी आता आपण महत्त्वाचे मुद्दे पाहू. डावीकडच्या दिशेने जा. इलेक्ट्रोडचा योग्य कोन आणि प्रवासाचा वेग वापरून ओव्हर डिपॉझिशन टाळा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डची तपासणी करा. विद्युत कनेक्शन टाईट असल्याची खात्री करा. योग्य रंगाच्या लेन्स वापरा. उघड्या डोळ्यांनी आर्क पाहू नका. योग्य कपडे घाला. ज्वलनशील पदार्थ वेल्ड क्षेत्रापासून दूर ठेवा. वेल्डिंग मशीनला नेहमी योग्यरित्या अर्थिंग करा. ब्लो होल्स. क्रॅक्स. एज ऑफ प्लेट मेल्टिंग ऑफ. असमान बीडची रुंदी. रिकॅप.